आपल्या समोर ठेवणारी ही दोन्हीही विशेष व्यक्तिमत्व आहेत. वाशिमकरांच्या वतीनं हा द्वितीय रत्नाचा भव्य सत्कार इथं होतो आहे. आपले तिसरे रत्न मी तुम्हाला सांगू इच्छितो. काल काही लोक चर्चा करत होते की तुम्ही क्रायटेरिया काय ठेवला, की या नवरत्नांना निवडताना तुम्ही नेमके कोणते पॉईंट्स ठेवले. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2-3 पॉईंट्स आमच्यामध्ये होते की निवड करायची कोणती. अनेक लोकांचे नावं आले. महाराष्ट्र पूर्ण कव्हर झाला पाहिजे, भारतातले 2 राज्य कव्हर झाले पाहिजे, हा पहिला क्रायटेरिया. महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या एरियातले आम्ही एका जिल्ह्यातला 1 असावा आणि हे निवडत असताना परराज्यातले 2 असावे, एक आंध्र प्रदेश आणि एक उत्तर प्रदेश. हे याच्याकरता केलेलं आहे की या कार्यक्रमाचं रिपिटेशन लॉयन्स क्लब, रोटरी क्लब आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि उद्योगपतींनी करावं. आणि हे नऊच नाही, असे अनेक, मी स्वतः शेकडो नवरत्नांचे परिचय, मोबाईल नंबर द्यायला तयार आहे. कुणीतरी समोर यावं आणि ही कामं पुढे चालावी म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. यामध्ये नवरत्नामध्ये एक महिला असावी, एक पुरुष हा खूप शिकलेला असावा, एक पुरुष हा खूप कमी शिकलेला असावा, एक अंध आणि अपंग ज्यांनी आपलं जीवन समाजाकरता दिलं असा असावा आणि सर्व प्रकारच्या जाती धर्माचे लोक याच्यात असावे. हे बंधन माझ्यावर खूप स्ट्रिक्टली होते. माझ्याकडून, माझ्या मित्रांकडून सर्व सूचना मागवल्या आणि अतिशय स्ट्रिक्ट मॅनेजमेंटमध्ये कुठलाही आरोप नसलेला नॉन करप्ट समाजसेवक असावा, कारण NGO शब्द सध्या खूप बदनाम होत आहे. म्हणून आम्ही शक्यतो प्रयत्न केलेले. मी क्षमा मागतो की 100% आम्ही नाही, पण 99% पोहोचण्याचा प्रयत्न केला. उच्च विद्याभूषी समोर जेव्हा नावं आले तर सर्वप्रथम नाव आलं असेल तर लातूर पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेलं हासेगाव नावाचं गाव आहे. जगातलं लक्ष, मागच्या 4 वर्षा पहिले जगाचं लक्ष CNN, BBC लंडन, डिस्कवरी चॅनल या सर्व चॅनलचे प्रतिनिधी लातूरमध्ये होते. काय झालं नेमकं, या उच्च विद्याविभूषित माणसाने मास्टर ऑफ जर्नलिझम केली, नंतर प्रोफेसर म्हणून नोकरी केली. अचानक एके दिवशी एका HIV बाधित लेकराचा मृत्यू झाला आणि नातेवाईकांनी अंत्यविधी करण्यास नकार दिला. त्या नातेवाईकाच्या, त्या लेकराच्या शरीरातून जेव्हा अळ्या निघत होता, त्या अळ्या बघत असताना अनेक लोकांनी पाहिल्या. फार कमी लोक असतात जे हायली सेन्सिटिव्ह असतात आणि फार कमी असतात जे सेन्सिटिव्ह राहून ऍक्शन घेतात. त्यामधला हा माणूस. या माणसाने एक वस्त्र धारणाचा निर्णय घेतला, आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली, नोकरी सोडण्याचा त्याग केला, घरदार सोडून दिलं आणि HIV बाधित लेकरा ज्यांचे आई वडील मेलेले आहेत अशा अनाथ लेकर 42 लेकरांना या माणसाने दत्तक घेतलं. मी 2 वेळा व्हिजिट दिलेली आहे. HIV बाधित लेकरांसाठी अतिशय सिस्टमॅटिक असलेलं त्यांचा आश्रम, वेल डिसिप्लिन असलेला आश्रम, उच्च विद्याविभूषित असलेल्या या माणसाने ती पूर्ण सिस्टीम पूर्ण बदलली. मला सांगताना दुःख होतं आणि खरोखर काही लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून ही घटना मी सांगतो. प्रत्येक भाषणात महाराष्ट्रात जात असताना मी सांगत असतो की तथाकथित समाज व्यवस्थेमध्ये काही राजकारणी लोकांनी जेव्हा मोठमोठ्या चॅनलवर यांचे इंटरव्ह्यू पाहिले, मदत करण्याचं आश्वासन दिलं, स्टेटमेंट्स पण दिले, पण जसं लक्षात आलं की समाज विरोधात आहे आणि मतं आमचे कटू शकतात, त्याच वेळेस मोठमोठे राजकारणी मागे हटले, समाज पण मागे हटला. काही लोकांनी याला साथ दिलेली आहे. पण त्याच वेळी पैसे उभारून आश्रम जेव्हा वर आला, स्लॅबची वेळ आली होती आणि स्लॅब टाकायच्या पहिल्या दिवशी रात्री तथाकथित समाज व्यवस्थेचा बळी हा आश्रम पडला आणि या आश्रमला बुलडोजर लावून उडवण्यात आलं. बुलडोजर लावून. कॅन यू इमॅजिन? त्या दिवशी या माणसाचं स्टेटमेंट, त्या दिवशी रात्री जेव्हा इन्फॉर्मेशन आली की आपला आश्रम जमीनदोस्त झालेला आहे, त्यांनी सांगितलं आश्रम तिथेच बनेल. आम्ही सर्व मित्रांनी महाराष्ट्राला विनंती केली की तात्काळ गाव सोडा. ते म्हणाले त्याच गावात, त्याच स्पॉटवर भव्य आश्रम होईल, जगातील लोक तिथे येतील, काम कसं असतं. असा आमचा मित्र माननीय रवी बापटले यांनी आत्ताच एक जगातलं पहिलं खेडं वसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी जागा पण पाहिलेली आहे. HIV बाधित लोकांसाठी 18 वर्षांनंतरचे जे HIV बाधित लोक असतात त्यांना पुढचा पुनर्वासाचा प्रश्न असतो, म्हणून पुनर्वास प्रकल्प, जगातला पहिला पुनर्वास प्रकल्प त्यांनी सुरू केलेला आहे. या माणसाला या सगळ्या गोष्टीपासून खूप खूप एलर्जी आहे. मी माफी मागतो रवी भाऊ बापटले सरांना की महाराष्ट्रातला त्यांनी पहिली परवानगी मला दिली. स्वतःबद्दल ते कधीच काही सांगत नाही, कुठलाही पुरस्कार स्वीकार करायला प्रत्यक्ष जाण्याचं ते टाळतात. मी रवी भाऊंना विनंती केली, रवी भाऊ खूप लोक तुमचं ऐकण्यासाठी तडफडत आहे, कारण 90% मुलांच्या मोबाईल मध्ये फडतूस लोकांचे जे काही लिक्विड्स आपण पितो, जे टॉयलेट क्लिनर म्हणून वापरलं जातं असं रामदेव बाबा सांगतात, त्यांचे फोटो, त्यांची ऍड करणारे मोठमोठे ऍक्टरचे फोटो आमच्या मोबाईल मध्ये आहेत. साहेब तुमचा फोटो आमच्या मोबाईल मध्ये पाहिजे, म्हणून तुमचं कार्य लोकांना कळू द्या, म्हणून प्लीज तुमच्याबद्दल सांगा.
माझी विनंती मान्य केली आणि त्यांच्याबद्दल मी हे सांगत आहे. त्यांना वासुदेव प्रतिष्ठानचा 11,000 रुपयाचा पुरस्कार मिळाला आहे. MIT मेडिकल कॉलेजचा त्यांचा सत्कार झालेला आहे आणि जगातल्या सर्वात प्रसिद्ध अमेरिकन टाइम्सने त्यांची विशेष नोंद घेतलेली आहे. या माणसाबद्दल जितकं सांगू तितकं थोडं. फक्त यांचा सत्कार करणं किंवा यांना 11,000 रुपयाचा अल्पशी मदत करणं हा आमचा हेतू नाहीये. यांच्या कामाचं विषय सगळं अनालिसिस करून जे उच्च विद्याविभूषित लोक इथे बसलेले आहेत त्यांनी कुठेतरी विचार करण्याची गरज है कि समाज के लिए ऐसा नहीं तो कम से कम थोड़ा समय राष्ट्र के लिए निकालना चाहिए. ऐसा यदि हम निर्धार करते हैं तो मुझे लगता है कि मेरे मित्र का रियल सत्कार हुआ ऐसा मैं मानता हूँ. नवरत्नांपैकी आमंत्रित केलेलं माननीय श्री रविभाऊ बापटले, हासेगाव, जिल्हा लातूर यांचा फेटा, शॉल, पुष्पहार, मानपत्र, श्रीफळ आणि 11,000 रुपये रोख देऊन सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री माधव किसनराव मार्शेटवार सर यांना. माणूस म्हणून जोडत असताना आणि जोडून घेताना सामाजिक पैलू किती महत्त्वाचा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दोन्हीही अजोड अशी ही व्यक्तिमत्व आहेत. माननीय श्री रविभाऊ बापटले यांचा सत्कार करीत आहेत आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री मार्शेटवार सर. माननीय श्री रविभाऊ बापटले यांच्यासाठी वाशिम वासियांच्या टाळ्या याची खूप नितांत गरज आहे. उंच युवा असलेलं हे नेतृत्व नव्या पिढीसमोर आदर्श प्रेरणा घालून देणारं असं हे व्यक्तिमत्व. चौथं रत्न म्हणजे माननीय हिरामण भाऊ इंगोले. हिरामण भाऊ इंगोले हे एक संत व्यक्तिमत्व, ऋषितुल्य शब्द हा इथेच लागू होईल असं मला वाटतं. माननीय हिरामण भाऊ इंगोले वयाच्या 7व्या वर्षी अनाथ झाले. आई वडिलांचा मृत्यू झाला. जन्मता या माणसाला अंधत्व आलेलं आहे. त्यामुळे सृष्टीचे ते 8 कलर्स पाहूच शकत नाही. परंतु तो काळा कलर विसरून जीवनाला, समाजाला पांढरा कलर कळावा, प्रकाश कळावा म्हणून वयाच्या 7व्या वर्षी या अनवाणी पायाने राहणाऱ्या मुलांनी आणि अशिक्षित मुलांनी निर्धार केला की मी आयुष्यभर अंध जरी असलो, अनाथ जरी असलो तरी अनवाणी पायाने राहून मी भीक मागणार नाही. मी समाजाकरता इतकं मोठं काम करून दाखवेल की जग माझ्यापासून प्रेरणा घेईल. असं माननीय हिरामण भाऊ इंगोले यांनी वयाच्या 7व्या वर्षी हॉटेलमध्ये कपशा धुण्याचं काम सुरू केलं आणि त्या कपशा धुत्या जे काही अन्न मिळतं ते खायचे आणि त्यातून पैसे शिल्लक टाकायचे. पुढे प्रवास सुरू झाला. काही मोठी माणसं त्यांना मिळाली आणि त्यांना शासनाकडून 600 रुपये महिना सुरू झाला. त्या पैशातून सुद्धा ते बचत करून त्यांनी समाजाला लावणं सुरू केलं आणि पुढे डोक्यात आलं की मला तरी शिकता येत नाही, परंतु गरीब जे गाडगे बाबांनी स्वप्न पाहिलं, कारण त्यांच्या संस्थेचं नाव सुद्धा गाडगे बाबा गरिबांसाठी असलेली शाळा असं ते नामकरण त्यांच्या शाळेचं आहे. स्वप्न पाहिलं की डोळसांसाठी शाळा उघडायची आणि खेटं मारणं सुरू केले मंत्रालयाला. 100च्या वर त्या माणसांनी मंत्रालयात चक्र मारलेला आहे. मी जेव्हा विचारलं तिथं प्रिन्सिपॉलला की अंध माणूस हा प्रेसिडेंट आहे या इन्स्टिट्यूटचा आणि डबल मजली बिल्डिंग आहे, डोकं काम करत नाही माझं, हे कसं काय चालतं, तुम्ही त्यांना कोणी फसू शकत नाही का? अहो म्हणे नाही, आपण डोळसांना फसू शकतो पण त्यांना नाही फसू शकत. त्यांची अंतर्दृष्टी फार मजबूत आहे असं वाक्य होतं. यांनी स्वप्न पाहिलं आणि त्यांना परमिशन मिळाली. 1ल्या वर्गापासून 4थ्या वर्गापर्यंतची शाळा कुडाच्या अतिशय साध्या 5 फूट 6 फूट हाईट असलेल्या कुडाच्या त्या 2 रूम मध्ये त्यांनी शाळा सुरू केली. मला सांगताना आनंद होतो. जिद्दीने, प्रयत्नाने या माणसाने 9 मुलींना विनंती केली की तुम्ही फुकट शिकवा. मला झोपडपट्टीतल्या मुलांना डोनेशन द्यायची ताकद नाहीये, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं, तुम्ही फुकट शिकवा. आज न उद्या काही भेटले तर देईन. त्या 9 मुलींना पण आम्ही सलाम करत आहे. त्या मुलींनी फुकट शिकवलं आणि मला सांगताना आनंद होतो की जिद्दीने या माणसाने ग्रँट मिळवली. 100% ग्रँट असणारी ती शाळा आहे 1ल्या ते 4थ्या वर्गापर्यंत आणि 4थी ते 7वी पर्यंतचा प्रवास नॉन ग्रँटेड आहे. तिथे सर्व शिक्षक आणि स्टाफ खूप चांगल्या प्रकारे काम करतात. त्यांच्या कामाला सॅल्यूट मारण्यासाठी मंगरुळपीर मधून, वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर मधल्या गावांनी 25 लाख रुपयाची मदत त्यांना दिली आणि डबल स्टोरी मोठी भव्य बिल्डिंग तिथे उभी आहे. त्यांनी मला एवढंच सांगितलं की माझी एवढी सगळ्यांना विनंती करा की माझ्या इथे 10व्या वर्गापर्यंतच्या रूम्स निघाल्या पाहिजेत आणि त्याला
ग्रँट मिळाली पाहिजे. मी व्यासपीठावर सगळ्यांना विनंती करतो की कृपया त्यांच्या शाळेला भेट द्या आणि मंत्रालयातल्या त्या बसलेल्या लोकांना थोडं विनंती करा की ती ग्रँट मिळाली पाहिजे, तिथे हॉस्टेल झालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. या खरोखर ड्रेस जरी घालत असलेला तरी हा माणूस खरोखर साधू मला वाटला. या साधू माणसाला माझा सलाम. गृह जिल्ह्यातील श्री हिरामन भाऊ इंगोले या रत्नाचा सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करतो माँ गंगा मेमोरियल बाहेती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हरेश बाहेती यांना. डॉक्टर बाहेती यांना विनंती आहे की नवरत्नांपैकी एक श्री हिरामन भाऊ इंगोले यांचा सत्कार शाल, फेटा, सन्मानपत्र, पुष्पहार आणि 11,000 रुपयाची मदत देऊन आपण करावा. निर्व्याज सहजतेच्या अनुभवाची प्रचिती या व्यक्तिमत्वांच्यामुळे या सत्काराच्या निमित्तानं हे सभागृह घेत आहे. ह्युमन राईटचा 2005चा पुरस्कार माननीय हिरामन भाऊला मिळालेला आहे. ईश्वर जेव्हा काही काही घटना घडवतो त्यामागे एक मोठं काहीतरी भविष्य त्याचं असतं, म्हणूनच त्यांचं नाव हिरा ठेवलेलं आहे. अख्खं मंगरुळपीर, अख्खं वाशिम जिल्हा त्यांना हिऱ्या नावानेच ओळखतं. हीरा है सदा के लिए. यानंतरचं 5वं रत्न आहे माननीय पुंडलिक भाऊ वाघ, उच्च विद्याविभूषित, समर्पित व्यक्तिमत्व, अतिशय कमी वयाचं व्यक्तिमत्व, परंतु काम फार मोठं. फक्त 28 वर्षाचा हा युवक यांनी आतापर्यंत MA, MCOM, MBA आणि आपल्या इंटरनॅशनल कोर्सेसद्वारा जे काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे मोठमोठे मल्टीनॅशनल कंपन्यांचे कोर्सेस घेतात, त्या कोर्सेसमधून जे काही त्यांना आतापर्यंत 40 ते 50 लाख रुपयाची जी कमाई झालेली आहे ती कमाई पूर्णतः समाजाला अर्पण केलेली आहे. एक बार जोरदार टाळी पुंडलिक भाऊ वाघ केली. पुंडलिक भाऊ वाघ हे इंटरनॅशनल चिन्मय मिशनचे मेंबर आहेत. इंटरनॅशनल चिन्मय मिशन आणि विविध संस्थेद्वारे 20,000 युवक युवतींना ट्रॅकिंगचे विशेष प्रशिक्षण दिलेले आहे. आतापर्यंत त्यांनी स्वतः एकटं भारत भ्रमण करून 108 दिवसात 28 राज्य, 50 शहर, 200 खेडी, 80 कॉलेज पालथे घालून 21,000 किलोमीटरचा प्रवास राष्ट्रीय सेवेसाठी केलेला आहे. त्यांचं या दरम्यानच नक्षलवाद्यांनी अपहरण केलं होतं, परंतु बुद्धिचातुर्याच्या भरोशावर नक्षलवाद्याचा जो प्रमुख कमांडर होता त्यांनी यांच्या बुद्धिचातुर्याला सॅल्यूट करून त्यांची सुटका केली. माननीय पुंडलिक भाऊ वाघ हे यांचं कामाची नोंद इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि सर्व प्रसिद्ध पेपरनी आणि मीडियानी घेतलेली आहे. भारत यात्रेदरम्यान त्यांना जे काही अनुभव आलेले आहेत ते त्यांनी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचे अनेक पुस्तकं प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. इतका मोठा माणूस असून सुद्धा त्यांच्या कधीही आम्ही जेव्हा चेक करतो काही कामानिमित्त मजाकने, तेव्हा त्यांच्या बँक बॅलन्समध्ये 500 ते 700च्या वर नसतात. मी जेव्हा पुंडलिक भाऊला म्हटलं की माझी बहीण तुम्हाला मी देत आहे, म्हणजे आमच्या ताई जेव्हा त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी, आदर्श लग्न करण्यासाठी तयार झाल्या होत्या, त्यावेळी मी त्यांना सांगा आता तरी थोडा विचार करा, एक छोटा का फ्लॅट पुण्यात होऊ द्या. ते म्हणाले अनेक फ्लॅटवाले माझे मित्र आहेत, एक फ्लॅटमध्ये कशाला राहू. आजही ते भाड्याच्या घरात राहतात. या भाड्याच्या घरात राहणाऱ्या या श्रीमंत माणसाला माझा सलाम. माननीय श्री पुंडलिक भाऊ वाघ पुणे यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करेन मंगेश चितळे यांना. त्यांनी शॉल, फेटा, मानपत्र, 11,000 रुपये आणि पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करावा. माननीय पुंडलिक भाऊ वाघ यांनी आतापर्यंत 40 लाख रुपयाची मदत डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या आश्रमाला मिळवून दिलेली आहे. त्यांनी लखपती क्लब स्थापन केलेला आहे. त्या लखपती क्लब तर्फे दरवर्षी लाखो रुपयाची मदत प्रकाश आमटे यांच्या परिवाराला ते देतात. आमटे परिवाराचे ते एक सदस्य आहेत. रंजल्या गांजलेल्यांच्या जीवन मार्गाची आधारशिला ठरलेल्या या दोन्ही व्यक्ती मंगेश चितळे आणि पुंडलिक दादा वाघ, ज्या तळागाळातल्यांचा उद्धार म्हणजेच समाजाचा उद्धार हे ब्रीद आपल्या कृतीद्वारे पूर्णत्वास नेणारे हे दोन्हीही व्यक्तिमत्व. मंगेश चितळे हे 5 वर्षापूर्वी कार्यरत होते, आता ते सचिवालय मुंबई येथे कार्य करतात. धन्यवाद. आपले 6वे रत्न आहे माननीय मतीनजी भोसले. मतीनजी भोसले हे आदिवासी कुटुंबामधले अत्यंत इंटिरियर असलेल्या मंगरुळ चव्हाळ्याच्या त्या तांड्यामध्ये यांचा जन्म झाला. लहानपणी जसे वाढत असताना
त्यांना अत्यंत वेदना व्हायच्या आदिवासींच्या समस्या बघताना. वयाच्या 16व्या वर्षी या युवकाने आदिवासी कुटुंबाचा आदिवासी पाड्याच्या समस्या समोर घेऊन पूर्णवेळ समाजसेवेचा निर्णय घेतला. हे करत असतानाच उच्च विद्या विभूषित होऊन समाजाचं काम केलं तर अधिक जोमानं काम करता येतं यावर त्यांना विश्वास होता, म्हणून त्यांनी डीएड केलं. डीएड करत असतानाच काही लोकांशी संघर्ष झाला आणि मोठ्या लोकांनी सांगितलं की तुला जर परमनंट करायचं असेल तर तुला आमच्या विरुद्ध बोलणं बंद करायला पाहिजे. ते म्हणाले की मी तुमच्या संस्थेमध्ये येणं बंद करील पण तुम्ही सत्य सोडणार नाही, आणि त्यांचं नोकरी पण गेली. असा हा मतीन भोसले जेव्हा कलकत्त्याच्या स्ट्रीटवर भीक मागताना आदिवासी मुलं पाहिले, मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर जेव्हा भीक मागणारे मुलं पाहिले, तेव्हा मुंबई, कलकत्ता, ओरिसा आणि अमरावती पासून तर कन्याकुमारी पर्यंत जिथे कुठे भीक मागणारे आदिवासी मुलं असतात ते पकडून ते आणतात आणि त्याच्यासाठी त्यांनी एक शाळा उघडली. त्या शाळेमध्ये 2-4 लेकरं नाही, मी आताच पाहत होतो लहान लहान लेकरं जेव्हा खेळत होते या समारंभात, आई वडील किती त्रस्त असतात. 188 लेकरं सांभाळणं, 188 आदिवासी मुलाचा बाप हा मतीन भोसले. मला सांगताना वेदना होतात, दुःख होतं आणि शब्द यातून निघत नाही की आज 188 मुलांची परिस्थिती पाहण्यासाठी माझी टीम जेव्हा अचानक पोहोचली. मी अनेक ठिकाणी अचानक गेलो, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मागवत असताना न सांगता गेलो. 188 मुलं, रविवारचा दिवस होता आणि त्यांच्या इथे फुटलेले माठ जुने भांड्यामध्ये शिजवणं चालू होतं. मी म्हणाले मतीन भाऊ फक्त सर्वांना भात का मला पहिले समजावून सांगा. मी हात पकडला, मला समजावून सांगा, कारण नुकतंच मी जेवण केलं होतं आणि मी मंचुरियन खाल्लं होतं. कशाला खोटं बोलायचं. मला ते मंचुरियन ॲलर्जेटिक वाटलं, मला कुठेतरी त्रास झाला. मी म्हटलं का भात. ते म्हणाले भाऊ 8 दिवस झाले आमच्या याच्यामध्ये गहू शिदा नाहीये, ज्वारी पण नाहीये आणि भांडे पण शिजवण्याकरता नाहीये. पण मतीन वॉज व्हेरी फ्रेश आणि ही आय विल सॅल्यूट टू हिज टीम. प्रोफेसर लोक आलेले, त्याच्यासोबत मी त्यांना विनंती केली होती, ते पण आलेले आहेत. ते म्हणाले सर आम्हाला पण खूप प्रॉब्लेम आहेत पण आम्ही निर्धार केलेला आहे दर रविवारी त्यांना मदत करायला ते येतात आणि आज भांडे पण शिजवायला त्यांच्याकडे नाहीये. त्या शाळेचं नाव काय. मी सगळ्यांनी जर विचार केला त्या शाळेचं नाव ऐकलं की तुम्ही हादरून जा. प्रश्नचिन्ह प्राथमिक शाळा 188 मुलांसाठी. या मतीन भोसलेला 102 ताप असताना सुद्धा त्यांनी मला फोनवर सांगितलं की अभिभाऊ तुम्ही काळजी करू नका, माझ्या टीमसह तुमच्या नियमामध्ये बसेल, असंच मी 24 तास पहिले तिथे हजर राहील. मतीन भाऊ तुमच्या कामाची व्याप्ती एवढीच नाहीये पण वेळेअभावी मी जास्त सांगत नाही. यांच्या नातेवाईकांना महाराष्ट्रात नाही जगात हादरवणारी घटना घडलेली, यांच्या नातेवाईकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला, जिवंत जाळण्याचा. तरी सुद्धा त्याच रात्री दिलेलं स्टेटमेंट आमच्या मतींचं की जीवात जीव असेपर्यंत माझा बाप, मी, माझी आई आणि माझी टीम आदिवासी कुटुंबासाठी लढत राहील. या मर्द माणसाला आमच्या सर्व मत्स्यकुंभ नगरीचे युवक आणि सर्व लोक सॅल्यूट करत आहेत. भटक्या विमुक्तांसाठी आदर्श असं हे व्यक्तिमत्व आमचं पुढलं रत्न श्री मतीन भाऊ भोसले, चव्हाळा, जिल्हा अमरावती यांचा सत्कार करण्यासाठी मी मंचावरील मान्यवर उद्योगपती श्री अविनाश भाऊ जोगदंड यांना विनंती करतो की त्यांनी फेटा, शॉल, सन्मानपत्र आणि 11,000 रुपयाची मदत तसंच पुष्पहार देऊन मतीन भोसले यांचे स्वागत करावं. आजच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष श्री अविनाश भाऊ जोगदंड यांना विनंती आहे की त्यांनी मतीन भाऊ भोसले यांचा सत्कार करावा. वे भूखे हैं पर आदमी का मांस नहीं खाते, प्यासे हैं पर लहू नहीं पीते, नंगे हैं पर दूसरों को नंगा नहीं करते, उनके सिर पर छत नहीं है पर दूसरों के लिए वे छत बनते हैं, पर दूसरों के लिए वे छत बनते हैं. अशीच ओळख मतीन भोसले यांची आहे असं म्हणावं लागेल. दैनिक सकाळमध्ये प्रकाश प्रमोद काळबांडे यांनी छापलेला आर्टिकल आम्ही नुकतंच आपलं वाचलंय. मतीन भोसले यांचा सत्कार करताना अविनाश भाऊ जोगदंड. आमचं 7वं रत्न आहे एक स्त्री, वय खूप असून सुद्धा कामाचा झपाटा खूप. लताताई उपलेंचवार, सौ लताताई उपलेंचवार या एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कृषी संशोधकाच्या पत्नी आहेत. लहानपणीच अगदी विश्वास वाटत नाही परंतु जे सत्य आहे ते मी सांगायलाच पाहिजे की 4 वर्षाच्या असताना लताताई जेव्हा चालत असताना त्यांनी पाहिलं एक जनावरांचं कातळ काढण्याचं काम चालू होतं. अविनाश भाऊ राहता साहेब, आपको आश्चर्य लगेगा की ऍट द एज ऑफ 4 या स्त्रीने बघितलं की एका जनावरांचं कातडं समाजाच्या उपयोगी येते पण माणूस मेल्यानंतर त्याची राख होते किंवा त्याला जाळल्या जातं. किती मोठा फरक आहे.
आयुष्यभर कुठल्याही प्रकारची ग्रॅच्युटी, कुठल्याही प्रकारची पेन्शन, कुठल्याही प्रकारचा बोनस, कुठल्याही प्रकारचा महागाई भत्त्याची अपेक्षा न ठेवता जनावर जगात सेवा करतात आणि मेल्यानंतर सुद्धा त्यांचं काम समाजाच्या, त्यांचं कातडं समाजाच्या कामी येतं, त्यांचं सगळं काही गोष्टी समाजाच्या कामा येतात. मग त्याने आई वडिलांना प्रश्न विचारला, आई असं का? आणि त्याच वेळेस ऍट द एज ऑफ 4 त्यांनी निर्णय घेतला की माझ्या आयुष्यातला जास्तीत जास्त क्षण मी समाजाकरता घालवेल आणि देहदानाचा निर्णय ऍट द एज ऑफ 4 त्यांनी घेतला. एकदा सॅल्यूट त्यांना. माननीय लताताई उपलेंचवार यांना लहानपणीच विनोबा भावे, संत गाडगे बाबा, सराद गांधी म्हणून प्रसिद्ध असणारे खान अब्दुल गफार खान यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, लाभ मिळाला. विनोबा भावेच्या आश्रम मध्ये शरद गांधी आणि विनोबा भावेंच्या मध्ये त्या बसले होत्या आणि विनोबा भावेंनी त्यांना कानमंत्र दिला. गाडगे बाबाचे शिष्य गाडे गुरुजी यांच्या प्रेरणेवरून त्यांनी संस्कार कलश नावाची योजना महाराष्ट्रभर सुरू केली. कोण म्हणतं असं की पैसा असल्यानंतर समाजसेवा करता येते, कोण म्हणतं असं की वेळ असल्यानंतर समाजाची सेवा करता येते. त्या म्हणतात निर्धार पाहिजे आणि तो निर्धार त्यांनी केला. सर्वात कमी नाणं म्हणजे 1 रुपयाचं छोटं नाणं हे लहान लेकराच्या हाताने जमा करायचं आणि त्यासोबतच प्रार्थना म्हणायची. प्रार्थना म्हणजे संस्कार आणि पैशाची बचत, हा दोन्ही संस्कार एकाच वेळी देण्याचं काम गाडगे बाबाच्या आदेशावरून त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात केलं आणि त्या जमलेल्या पैशातून त्याच गावाचा विकास हे त्यांचं धोरण, त्याच गावातल्या महिलांच्या उद्धाराकरता त्यांनी काम केलेलं. अनेक मोठमोठ्या समाजसेविका त्यांच्या त्या कॉन्फरन्समध्ये येऊन गेल्या. मला सांगताना आनंद होतो की हिंदीमध्ये PhD केलेल्या आणि साहित्यिक असलेल्या माझ्या मामी मगिरार त्यांनी पण त्यांच्या प्रोजेक्टला भेट दिलेली आहे. माननीय उपलेंचवार ताई यांना राज्य शासनाचा 25,000 रुपयाचा सावित्रीबाई फुले अवॉर्ड